आपकी अदालतमध्ये फॉर्मर युनियन मिनिस्टर स्मृती इराणी यांच्यावर आरोप आहे की ह्या आपलं रूप बदलत असतात. आता हे जे क्योंकि सास भाऊचं टायटल सॉन्ग आहे त्यामध्येच म्हटलंय की रिश्तो के रूप बदलते हैं. सगळ्यात जास्त रूप तर तुम्ही बदलली आहेत. पण मग हा आरोप कसा? जन्म घेते मुलीच्या रूपात, पुढे जाते महिलेच्या रूपात, लग्न होतं तेव्हा पत्नी सून बनते, सून येते तेव्हा सासू होते. मग हे तर महिलेचं सामान्य आयुष्य आहे. नाही, तुमच्या बाबतीत सामान्य नाहीये. तुमचं एक रूप आम्ही पार्लमेंटमध्ये पाहिलंय. दाखवतो प्रेक्षकांना तुम्ही कशा असतात पार्लमेंटमध्ये. माफी मांगो इस देश से, माफी मांगो सोनिया गांधी आदिवासियों से, माफी मांगो औरतों से, माफी मांगो गरीब से. भारत की हत्या की बात पर कांग्रेस पार्टी ने ताली पीटी आज इस सदन में. इस बात का संकेत पूरे देश को दिया कि मन में गद्दारी किसकी है. यू आर नॉट इंडिया बिकॉज यू डिफाइन करप्शन इन इंडिया. यू आर नॉट इंडिया बिकॉज यू डिफाइन इनकम्पिटेंस. अगर हिम्मत हो राहुल गांधी में तो आकर भारत के ऊपर इस प्रकार का कटाक्ष करने वाले डीएमके के अपने साथी का खंडन करके बताएं. आता हे तर एखादी सामान्य महिला नाही करू शकत. नाही, तुम्ही इथे बसलेल्या जितक्या महिला आहेत त्यांना विचारा की देशावर कुणी आरोप लावला तर त्या शांत बसून तमाशा बघतील का? तुम्ही 3 घटना दाखवल्यात पार्लमेंटमधल्या. पहिली घटना काय होती? महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींना कलंकित करण्याची या लोकांनी पाप केलं होतं. त्या सुप्रीम कमांडर ऑफ आर्म फोर्सेस तर आहेतच. जर त्यांचा अपमान झाला तर तुम्हाला वाटतं जज साहेब शांत बसतील? नाही. त्यांचा अपमान का केला? कारण त्या महिला आहेत. आणि जर संसदेत बसून महामहिम राष्ट्रपतींचा हा अपमान सहन केला तर आमच्यावर धिक्कार आहे. त्या देशाच्या प्रथम नागरिक आहेत. एका गरीब कुटुंबातून एक आदिवासी महिला, मोठ्या अडचणीतून त्यांनी आपल्या पतीला गमावलं, मुलांना गमावलं, तरी सुद्धा त्या देशाच्या सेवेपासून विचलित झाल्या नाहीत. त्यांचा अपमान संसदेत होईल आणि आमच्यासारखे शांतपणे बसून तमाशा बघतील. दुसऱ्या 2 तुम्ही ज्या इथे क्लिप्स दाखवल्यात जनतेला, त्यामध्ये काय नाराजी होती? की दिल्लीत एका युनिव्हर्सिटीत जाऊन म्हणतात भारत तेरे तुकडे होंगे, तर आम्ही बसून सहन करावं? तर मी काय, महिला काय, इथे जितके नागरिक बसले आहेत त्यांच्यासमोर हे दृश्य असतं, तुम्हाला वाटतं हे शांतपणे बसून तमाशा बघतील? अजिबात नाही सांगा. आणि यात महिला पुरुष असा काही भेदभाव नाहीये. सामान्य हिंदुस्थानी हे 4-5 मुलं खाली बसलेत, विचारा ना. देशाला जर कोणी शिवी दिली तर शांतपणे हसत बघत राहतील? नाही, तुम्ही जे केलं ते अत्यंत योग्य केलं, परंतु आता तुमचं दुसरं रूप दाखवतो. पद्मेश्वरी. हे तर मीम आहे. जसा संसदेत तुमचा आवाज घुमत असतो, यामध्ये काहीही न बोलता तुमचं पात्र खूप काही सांगून जातं. याला मी म्हणत होतो रूप कसं बदललं. हे पहा, संसदेत ज्यांना तुम्ही पाहिलं ती खरी आहे. हे काल्पनिक पात्र आहे. तर संसदेत मी वास्तवाचा सामना करत होते आणि हे जे तुम्ही दाखवत आहात हे कल्पनेला प्रत्यक्षात आणत होतं. त्या कल्पनेत एका संयुक्त कुटुंबामध्ये सुनेची काय भूमिका असू शकते आणि संयुक्त कुटुंबात असं नाहीये की सगळं चांगलंच आहे. हा जो शॉट तुम्ही दाखवलात
तर तुलसी ज्याला मारते तो तिचा स्वतःचा मुलगा आहे. आणि का मारते? कारण त्याने एका महिलेवर बलात्कार केला आहे. तर एक सामान्य भारतीय स्त्री जेव्हा तुम्ही न्यायाबद्दल बोलता, तर कशी स्वतःच्या माणसांविरुद्ध उभी राहू शकते हे त्याचं रूप आहे. तर रोल रिव्हर्सल नाहीये. जिथे जे कर्तव्य दिलंय त्याचं अनुकरण आहे, आणखी काही नाही. हे खरं आहे की सुरुवातीला तुम्हाला कोणी ऍक्टर मानत नव्हतं, स्टार मानत नव्हतं. पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही गेला होतात क्यूकीच्या सेटवरती. वॉचमनने थांबवलं होतं, की तुम्ही जाऊ शकत नाही बिल्डिंगमध्ये. तर आता असं वाटत नाही, परंतु जेव्हा मी छोटी होते, तेव्हा जीन्स आणि टी-शर्ट, चप्पल आणि बॅग घेऊन कामावर गेले होते आणि मी वॉचमनला म्हटलं, "दादा, आज जाऊ द्या ना." ते म्हणाले, "काय काम आहे?" मी म्हटलं, "माझं आता शूट आहे." तर ते म्हणाले, "ए, चल जा तू." मी म्हटलं, "नाही, मी खरंच ॲक्टर आहे." तर ते म्हणाले, की "काय काम आहे आतमध्ये?" मी म्हटलं, की "मी तुलसी आहे ना." "ए, तुलसी कोणाला भेटत नाही." मी म्हटलं, "नाही." मी तेच करते. तर हो, हे झालं. परंतु हा कदाचित देवाचा संकेत सुद्धा आहे रजतजी, की जेव्हा-जेव्हा मला नाकारलं गेलं, ज्या-ज्या ठिकाणी नाकारलं गेलं, तिथेच मी शिखरावर पोहोचले. मी हे सुद्धा ऐकलंय की नाकारलं तर तुम्हाला एकता कपूरने सुद्धा होतं. आधी जेव्हा मी तिथे गेले, तेव्हा मी अनेक गोष्टींसाठी ऑडिशन दिलं होतं आणि मी कुठल्यातरी कॉन्ट्रॅक्ट भरण्यासाठी बालाजीच्या ऑफिसमध्ये पोहोचले होते. मला आजसुद्धा आठवतंय माझा वाढदिवस होता आणि माझ्या वडिलांनी मला ती शेवटची डेडलाईन दिली होती, की आता जर नोकरी मिळाली नाही, तर आम्ही जिथे सांगू तिथे तुझं लग्न होईल. तर माझ्या डोक्यावर तो स्ट्रेस होता, की अरे बापरे! बाबांनी म्हणजे त्या ऑफिसमध्ये जाण्याच्या अर्धा तास आधीच हा निर्णय आपला ऐकवला होता. तर मी जेव्हा गेले, मी म्हणाले, "दादा लवकर कॉन्ट्रॅक्ट आणा." कुठल्यातरी हिरोईनच्या तिसऱ्या बहिणीचा रोल होता. मी म्हणाले, "काहीही असू दे, नोकरी आहे ना, आणा." तर एकता कपूर आपल्या ऑफिसमध्ये बसली होती. त्यांच्याबरोबर जनार्दन नावाचे कोणतरी पंडितजी होते. तर त्यांनी लांबून बघून पंडितजी म्हणाले, की "ही मुलगी जी कोणी आहे, हिला लगेच पकडा." त्या म्हणाल्या, "का?" मी कुठे ते चेहरा वाचायचे, असं होतं लोकांचं. म्हणाले, "ही मुलगी बनेल खूप आयुष्यात काहीतरी. तर हिला कास्ट कर तुलसी म्हणून." असं मी ऐकलंय. तर ती चर्चा तर मी ऐकली नव्हती. तर एकता बाहेर आली, म्हणाली, "ए, काय नाव आहे तुझं?" तर मी म्हटलं, "स्मृती मल्होत्रा माझं, लग्नाच्या आधीचं नाव वडिलांचं." तर ती म्हणाली, "काय साइन करते?" मी म्हटलं, "हे मॅडम." तर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं, फाडून टाकलं. म्हटलं, "काय हे? काय माझी नोकरी गेली?" तर "नाही, नवीन कागद आणा." म्हटलं, "काय?" त्यावर "क्योंकि सास भी कभी बहू थी" लिहिलं, तुलसी लिहिलं आणि मी खूप विचलित होते, कारण तो कागद फाडला होता जी माझी नोकरी होती. तर त्यांनी बघितलं, माझा रडवेला चेहरा झाला. त्या म्हणाल्या, "काय प्रॉब्लेम आहे?" म्हटलं, "मॅडम, माझा वाढदिवस होता आज. एक आशा राहिली होती." त्या म्हणाल्या, "या मुलीसाठी केक आणा." मी म्हटलं, "काय चाललंय काय?" म्हणाल्या, "तू तुलसी आहेस." म्हटलं, "काय?" तर त्या म्हणाल्या, "तुला माहितीये का मी इतिहास रचणार आहे." मी म्हटलं, "इतिहास सोडा, हे सांगा की माझा पगार किती असणार आहे तुम्ही?" तर त्या इतिहास रचण्यामध्ये गुंग होत्या आणि मी पेचेकसाठी हो, पण त्यांनी इतिहास तर रचला. रचला. इतिहास रचला आणि इथे लहान बसले, जे मोठे आहेत त्यांना कदाचित आठवत असेल, तेव्हा खूप मोठा आणखी एक शो अमिताभ बच्चन साहेबांचा येणार होता. तर आम्हाला एक असा स्लॉट दिला होता, जेव्हा कोणी टीव्ही ऑन सुद्धा करत नव्हतं. म्हटलं की रात्री 10:30 वाजता सगळं जग झोपतं, तेव्हा इतिहास काय रचणार? परंतु हळू लोकांनी बघितलं, त्यांना आवडलं आणि हो, आम्हाला शिखरावर पोहोचवलं. आधी तुम्हाला नोटीस केलं होतं उलाला जो शो होता हो, त्यामध्ये. खूप चांगला. तुम्ही लोकांनी कदाचित ओ-टी-टीवर पाहिलं असेल. नीलमला पाहिलंय? ॲक्टर आहे. हो, नीलम कोठारीला पाहिलंय. तर एक दिवस त्या आजारी पडल्या. तर आजारी पडल्या तर प्रोड्युसर म्हणाले, की "भाई एक मुलगी होती हिंदी भाषिक, तिला बोलवा." तर मी पोहोचले. मी म्हटलं, की "सांगा." तर ते म्हणाले, "तुला हिंदी वाचता येतं?" मला म्हटलं, "हा काय विचित्र प्रश्न आहे?" तर ते म्हणाले, "ही एक ॲक्टर आजारी पडली आहे. तुला हे पात्र करायचं आहे. पटकन करशील का?" तर या लोकांना वाटलं नवीन मुलगी आहे, हिला खूप वेळ लागेल. 9 तासांची शिफ्ट होती. तर मी तर पटकन करून टाकलं. 1 तासात काम संपवून टाकलं. 8 तास उरले होते. तर त्यांना वाटलं, की ही खूपच सराईत मुलगी आहे. तर सगळ्या प्रोड्युसर्सनी एकमेकांना फोन केला, की एक मुलगी आहे, सराईत आहे, पैसे सुद्धा जास्त घेत नाही, कामगारासारखं काम करते, हिला नोकरी देऊयात. तर तसं सगळं सुरू झालं. सगळ्यांनी एकमेकांना फोन केला. तर जे खूप प्रसिद्ध ॲक्टर आहेत अर्जुन कपूर,
तर त्यांची आजी होती सतीशौरी, मोना कपूर यांची आई. त्यांनी बोलावलं. राहुल रावेल यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी बोलावलं आणि शोभा कपूर यांनी बोलावलं आणि फोन आला. आम्ही जितेंद्र साहेब यांच्याकडून बोलतोय. मला वाटलं कोण जितेंद्र? म्हणतात, "अगं जितेंद्र, कशी मूर्ख आहेस तू?" मी म्हटलं, "अच्छा, ते मला का फोन करतायत?" म्हणतात, "तुम्ही या, तुम्हाला बोलवतायत मग त्यासाठी." हे सुद्धा खरं आहे का, की कुठल्यातरी गॅरेजमध्ये इंटरव्ह्यू घेतला पहिला? गॅरेजमध्ये इंटरव्ह्यू घेतला. त्यावेळी रजनी सीरियल तुम्ही लोकांनी, लहान मुलांनी तर पाहिली नसेल. प्रिया तेंडुलकर तिथे शूटिंग करत होत्या. तर त्या आल्या. ही मुलं आता सगळे येऊन हिस्ट्री रिवाइज करतील की आहेत कोण. त्या आल्या, त्यांनी बघितलं आणि म्हटलं, "ही कोण आहे?" ते म्हणाले, "नवीन मुलगी आहे कोणीतरी." म्हटलं, "बेस्ट ऑफ लक, नीट कर." आणि मी तर डोळे फाडून बघत होते. म्हटलं, "इतक्या मोठ्या लेजंड." तर तिथे गॅरेजमध्ये मी आपला इंटरव्ह्यू दिला आणि फेल झाले. तर त्यामुळे मी म्हटलं ना, की प्रत्येक वेळेस विजयाने नाही, खूप वेळा फेल्युअरने सुद्धा माझा इतिहास रचला आहे. फेलियर तर तुम्ही खूप पाहिलंय. मी जितका हो. तुमचा इतिहास बघत चाललोय, नवीन-नवीन गोष्टी मिळतायत. मिक्काने एक अल्बम केला होता. हो. मीकाला ओळखते ही जनरेशन. सावन में लग गई आग. तर तो सावने आग मी होते. हं. छोटे-छोटे पात्र रजतजी बघा, एकतर तुम्ही दिल्लीचे आहात. तुमच्या कुटुंबामध्ये कधी कोणी ॲक्टिंग केली नाही. तुमचे आई-वडील त्या निर्णयाच्या विरोधात होते. खायला ₹2 नव्हते. त्यावेळी संयमाने, मर्यादेने, प्रामाणिकपणे जे काम मिळालं, भले कुठेही एक्स्ट्रा म्हणून उभे राहीन, काम करा, तर कधी ना कधी देवसुद्धा तुम्हाला म्हणतो, "तथास्तु जा बाळा, तुला माफ केलं. तुझं नशीब चमकवलं." तर असे कित्येक कामं, छोटी-छोटी कामं केली. ते लोकांना माहीत नव्हतं, की एक दिवस तो मोठा इतिहास होईल. परंतु जेव्हा मी वळून बघते माझ्या आयुष्याला, मी आभारी आहे की त्या लोकांनी कुणा एका नवीन व्यक्तीला, एखाद्या अनोळखी व्यक्तीला एक संधी तर दिली. तर माझ्या आयुष्याचं हे ध्येय बनलं, की माझ्याकडून जितकं होईल, मी कुठल्यातरी एका यंगस्टरला, कोणी एक असा व्यक्ती ज्याची कुठलीच ओळख नसेल, पोहोच नसेल, त्याला संधी द्यावी. कारण कोणीतरी माझ्यावर दया दाखवली होती. मॉडेलिंगच्या काळातील फोटोज मी पाहिले, त्याच्याही आधीचे स्टनिंग फोटोज आहेत. खरंच तुमचे स्टनिंग तर नाहीयेत. ठीक आहे. दाखवायचे का लोकांना काहीतरी अरे स्टनिंग? देवा! क्योंकि स्मृति भी कभी पतली थी. हे मिस इंडियाचे फोटो आहेत. आज मला बघून वाटत नाही, परंतु मी मिस इंडियाची फायनलिस्ट राहिले होते. या सगळ्या परंतु मला गोष्टी एक तुम्ही गोष्ट आज लोकांना सांगायची आहे, की एका गोष्टीचा खुलासा रजतजी सुद्धा करत नाहीयेत. सांगू का? हे जे तुम्ही बघत आहात 1998 आहे आणि 1995 पासून 1997 पर्यंत मी जिथे काम करत होते, तिथले प्रमुख रजतजी होते. त्यांनी कधी तर मी एकदम बॉटम ऑफ द पिरामिड होतो. रजतजी शिखरावर होते. तेव्हा हे न्यूज करत होते. झी न्यूज मध्ये होतो आणि गोवामध्ये स्ट्रिंगर होत्या ह्या मी. स्मृती इराणी. मग काय माहित एक दिवस तुम्ही तुमच्या बॉसच्या आरोपीच्या पिंजऱ्यात उपलब्धीनंतर हजर असाल? तर मला वाटतं की कित्येक लोकांनी आज तुम्ही ज्या अदालतमध्ये आला आहात, ज्या तुम्ही बिल्डिंगमध्ये आहात, त्या बिल्डिंगचा पाया मी पाहिलाय. मी जेव्हा देशाच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा दिल्लीला आले, तेव्हा तिथे गर्दीला लांबून बघताना रजत शर्मा होते. खूप जुन्या गोष्टी तुम्ही आठवण करून ते देत आहात. यासाठी की असं नको वाटायला की मीच एका वयाच्या टप्प्यावर आले. मी सुद्धा तुमच्या जुन्या जुन्या गोष्टी आठवतो, ज्यामध्ये असं तुम्ही वाटतंय की आता मी आरोप वाचते. विनोद खन्नांबरोबर तुम्ही एक सिनेमा केला होता. सिनेमा नव्हता केला. टेलिव्हिजन सिरियल केली होती, जी मी प्रोड्यूस सुद्धा केली होती आणि लिहिली सुद्धा होती मी, मेरे अपने. काय हो. अनुभव होता विनोद खन्नांबरोबर काम करण्याचा? खूपच चांगले ॲक्टर, अनुभवी, परंतु पॉलिटिक्समध्ये सुद्धा त्यांची ज्या प्रकारची एक श्रद्धा होती, ज्या प्रकारे त्यांचं एक इन्क्लिनेशन होतं, ते कौतुकास्पद होतं. खूप डिसिप्लिन्ड व्यक्ती होते
आणि नो नॉनसेन्स व्यक्ती होते. तर त्या व्यक्तीबरोबर काम करणं आणि त्यांच्या नो नॉनसेन्स ॲटिट्यूडला सर्व्हाइव्ह करणं हीच एक खूप मोठी गोष्ट मानली जात होती. हे अगदी बरोबर आहे. खरंच राजकारणामध्ये आणि फिल्म लाईनमध्ये खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन विनोद खन्नांचं होतं. विनोद खन्नाजींचं, हेमाजींचं होतं. आजसुद्धा हेमाजींचं कॉन्ट्रिब्युशन आहे. शत्रू सर आता दुसऱ्या बाजूला आहेत, परंतु माझ्या आयुष्यातील पहिलं अवॉर्ड देणाऱ्यांमधले एक शत्रुघ्न सिन्हा होते. मला आठवतंय जर एखादी जुनी क्लिप निघाली, तर मी जजच्या नात्याने असे आज जज साहेब बसले आहेत, तुम्ही बसले असाल. मी जजच्या नात्याने बसले आणि मी ज्याच्यावर जजमेंट किंवा ज्याच्यावर टिप्पणी करत आहे, ते आज पंजाबचे मुख्यमंत्री आहेत. तर भगवंत मान. हो. तर टेलिव्हिजन आणि मीडियाच्या दुनियेमधून मग ते पत्रकार असतील किंवा अकॅडमिशियन्स असतील किंवा मग ॲक्टर असतील, खूप असे लोक आहेत, जे आजसुद्धा मेन स्ट्रीममध्ये आहेत. शत्रुजींचा तर सेन्स ऑफ ह्युमर खूप कमालीचा आहे. मी त्यांच्यावर टिप्पणी केली नाही तरच चांगलं. परंतु हो, हे सगळे स्टॉलवर्ड्स मी दत्तसाहेबांसोबत सुद्धा काम केलं. भलेही ते काँग्रेसमध्ये असतील, परंतु त्यांचं स्वतःचं एक कॉन्ट्रिब्युशन होतं. आणि मला वाटतं की तुम्ही अमितजींबद्दल सुद्धा, कारण सगळे म्हणतात की त्यांचं मन उदास झालं होतं. खूप त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की ते तलवारी जरी निघाल्या, तरी त्यांना वाटतं शांतीदूत बनावं. आणि आम्ही त्या पिढीतून आहोत की जर तलवार निघाली, तर जोपर्यंत रक्त लागत नाही, म्यानात जाणार नाही. तर हे दृष्टिकोनाचा आणि अनुभवाचा एक फरक आहे. हो, પબ્લિકમધून પ્રશ્ન घेऊ शकतो आपण. તો મોટાબેન મારું કહેવાનું એમ છે કે હવે અમે તુલસીનું કયું રૂપ જોઈશું, જે જૂનું હતું ઈ કે કોઈ નવા આપણે અંદાજમાં? ગુજરાતીમાં જ વાત કરશું તો બધાને કેમ ખબર પડશે કઈ વાત થઈ? જ્યાં જાવ ત્યાં ગુજરાતી. હા, જ્યાં ગુજરાતી ત્યાં સદાકાળ ગુજરાત. पण हे विचारतायत की आता तुलसीचं कुठलं रूप दिसेल. आता मी तुमची ट्रान्सलेटर बनले. परंतु मला असं वाटतं की जर तुमची अनुमती असेल तर मी मराठीत अनुवाद करते. ઘરની વહુ જેમ હતી એમ જ છે. म्हणजे घरातली सून जशी होती तशीच आहे. पण फरी મળીએ આપણે. आणखी एक प्रश्न घेऊ शकतो आपण. मी नागपूरमधून महाराष्ट्रमधून बापरे, ही काय आज माझी लँग्वेजची टेस्टिंग चालली आहे का? नाव काय तुमचं दादा? प्रदीप नाव आहे. किती वर्ष झाले इकडे? मला 16 मध्ये आलो होतो इकडे. अरे वा, सांगा. मला एक माझा प्रश्न आहे तुम्हाला की महाराष्ट्रात आता मराठी भाषेवरून जे विवाद सुरू आहे, तर राज ठाकरे साहेब म्हणतात की जो हिंदी में बोलेगा त्याच्या कानाखाली वाजवेल, हे खरं आहे का? मला असं वाटतं, आणि मी तर आधीच हे सांगते तुम्हाला, माझी आजी महाराष्ट्रीयन आहे. माझे आजोबा पंजाबी आहेत, असे पार्टिशन नंतर उत्तर प्रदेशात राहिले, मुरादाबादमध्ये. माझे आईचे वडील बंगाली आहेत आणि आईची आई जेव्हा विभाजन झालं, तर जो आज बांगलादेश आहे तिथून येऊन विस्थापित दुबळी आसाममध्ये राहिले. मला असं वाटतं की एका ॲक्टरनेच खूप चांगली गोष्ट म्हटली या काळात, की भाषा संवादाचा विषय आहे, संयमाचा विषय आहे, राष्ट्राच्या प्रति अभिमानाचा विषय आहे आणि राष्ट्राला वेगवेगळ्या धारांच्या माध्यमातून एका सूत्रात बांधण्याचा विषय आहे. जेव्हा विवादाचा विषय बनतो, तेव्हा त्याने ठेच कुठल्या एका समाजाला, एका वर्गाला, एका जातीला, उपजातीला किंवा एका प्रदेशाला नाही, संपूर्ण देशाला लागते. जर आपण भारताला मातृभूमी म्हणतो, तर तुम्ही मातेच्या हाताला दुखावताय किंवा माथ्याला, हृदय मातेचं दुखवतं. तर आपण 16,000 डायलेक्ट्समध्ये बोलतो. 125 आपल्या कॉन्स्टिट्युशनली रेकॉग्नाइज्ड लँग्वेजेस आहेत. आणि आपण आजसुद्धा इतक्या प्रखरतेने पुढे जात आहोत, कारण आपण सगळ्या भाषांचा सन्मान करतो. आणि मी तुम्हाला भेटते कार्यक्रम परत. आता आम्ही गुजराती मराठीमध्ये ऐकलं, आता कोणाला बंगालीमध्ये विचारायचं असेल तर ते सुद्धा विचारा. तुम्ही माझी बंगाली? टेस्ट घेताय, लँग्वेज टेस्ट. आता लँग्वेज टेस्ट चालूच आहे. तर আপনি কি বাঙালি? হ্যাঁ বাঙালি। এ মা, কোথার থেকে? নামটা কি আপনার? আমার নাম সানন্দা ব্যানার্জি, কোথার থেকে আপনি? কলকাতায়, এখন নয়ডাতে থাকি। আচ্ছা, তো আমার বাংলাতে দাদু থাকতেন সল্ট লেকে। আচ্ছা, আমি অ্যাকচুয়ালি অরিজিনালি শান্তিনিকেতন থেকে। আরে বাবা, বাপের বাড়ি শ্বশুর বাড়ি দুটোই। আমার দাদু ছিলেন সল্ট লেক থেকে, মানে দাদুর ভাই এরা সবাই ওখানে এখনো মামা থাকেন, আর পরিবারের 1-2 লোক দমদমে থাকে।
आता अच्छा, सोप्या मी- शब्दात सुद्धा समजवा आम्हाला. हां. तर ह्या म्हणतायत की या कलकत्त्याच्या आहेत, आता नोएडाला राहतात, परंतु त्यांच्या वडिलांचं जे कुटुंब आहे ते शांतिनिकेतनचं आहे. तर मी त्यांना सांगितलं की माझे आजोबा जे आहेत ते राहायचे सॉल्टलेकला, परंतु कुटुंबातले काही लोक दमदममध्ये सुद्धा आहेत. आज तुम्ही मला ट्रान्सलेटर बनवलं त्यासाठी ধন্যবাদ। হ্যাঁ বলুন। আমি বাংলাতে একটা কোয়েশ্চেন জিজ্ঞেস করতে চাই যে আমাদের যে বাংলার মহিলা মুখ্যমন্ত্রী উনি মহিলা হওয়ার সত্ত্বেও বাংলাতে যে এত স্পেশালি হিন্দু মহিলাদের ওপর এত অত্যাচার হচ্ছে সেটার কোনো বিচার নেই, এই ব্যাপারে আপনার কি মত? यांनी विचारलंय की यांचे जे मुख्यमंत्री आहेत बंगालचे त्या महिला असून देखीलही महिलांच्या प्रतारणेला कसं काय सहन करतात आणि विशेष करून हिंदू महिलांबरोबर ज्या प्रकारचा दुर्व्यवहार होतो त्याला थांबवत का नाहीयेत. मला असं वाटतं की दीदी, विषय हा नाहीये की महिला कोण आहे आणि पुरुष कोण आहे. जेव्हा तुम्ही सत्तेच्या खुर्चीवर विराजमान असता तेव्हा तुमचं लक्ष एक असतं की संविधानाच्या संरक्षणात प्रत्येक वर्ग, प्रत्येक वय, प्रत्येक जातीच्या लोकांचं रक्षण. पंतप्रधान स्वतः म्हणतात महामाटी माणसाबद्दल ज्या बंगालमध्ये बोललं जातं, ज्या बंगालच्या कल्चरल विचारधारेमध्ये दुर्गा पूजा एक नेसेसिटी आहे, एक वे ऑफ लाईफ आहे. আমরা যে বলি না মহিলাটা ধর্ষিত হচ্ছে, महिलेवर जो बलात्कार होतो तो बंगालमध्ये किंवा देशात कुणालाच मान्य नाहीये. मी एका कार्यकर्त्याच्या नात्याने बंगालमध्ये ते दृश्य पाहिलंय आणि कदाचित दिल्लीमध्ये किंवा नोएडामध्ये बसलेल्या तरुणांना माहीत नाही की एक सामान्य गरीब घरातला गावातला मुलगा जर टीएमसी ममताजींच्या विरुद्ध आवाज उठवतो तर सार्वजनिकरित्या शेतात त्याला फासावर चढवलं जातं. ज्या महिला कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी बूथवर काम केलं, परिणाम आल्यानंतर केस ओढून सार्वजनिकरित्या त्यांचा बलात्कार केला गेला. गावात भाजपाचे कार्यकर्ते येऊ नयेत म्हणून त्या नेत्यांनी बसून भर बाजारात बोली लावली की आपल्या घरातल्या मुलींना सुनांना आमच्याकडे रात्री पाठवा तर तुम्हाला गावात घुसू देऊ. तर ही राजनैतिक वस्तुस्थिती आहे. आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांबरोबर हे सगळं बंगालमध्येच नाही तर केरळमध्ये सुद्धा घडलं. नुकतंच पंतप्रधानांनी एका सज्जनाला राज्यसभेमध्ये नॉमिनेट केल्याच्या शुभेच्छा दिल्या. महामहिम राष्ट्रपतीजींचे ते नॉमिनी बनले मास्टर साहेब. ते कारण की संघाचे स्वयंसेवक होते, त्यांचे दोन्ही पाय कापून टाकले गेले. केरळमध्ये आमच्या कित्येक कार्यकर्त्यांची अशी सुद्धा हत्या झाली की कोणी स्कूटर चालवत होतं, कमावण्यासाठी ₹2, त्याचा इथून हात कापून टाकला गेला. कमावणार नाही तर आवाज कसा उठवेल. मी 25 वर्ष अशा कार्यकर्त्यांबरोबर काम केलंय. रजतजींनी अटल बिहारी वाजपेयीजींना पंतप्रधानांच्या रूपात पाहिलंय, नरेंद्रभाईंना पंतप्रधानांच्या रूपात पाहिलं. मी तो कालखंड पाहिलाय जेव्हा आमच्याकडे सत्ता नव्हती. एकमेकांव्यतिरिक्त आमच्याकडे अजून कोणीच नव्हतं. आणि बीजेपीमध्ये रजतजी, ती जी नाती मी जोडली आहेत ती मी कधीच दुर्लक्षित करणार नाही. मी ऐकलंय की झारखंडची एक कार्यकर्ता होती, त्यांना तुम्ही घरी घेऊन आला होता तुमच्या. आशा, ती विद्यार्थी परिषदेमध्ये राहिली आणि 26 वर्षाची मुलगी. तर तिला कोणीतरी म्हटलं, मी तेव्हा शूटिंग करत होते विक्टर बॅनर्जींबरोबर बंगाली एक फिल्मसाठी. तर तिला सांगितलं गेलं आणि मी महिला मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्ष होते 2011 मध्ये की आशा, स्मृती इराणीला भेट. आता ती कारण पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट, स्टुडंट ॲक्टिव्हिस्ट होती. ती म्हणाली मी ॲक्टरला वगैरे भेटणार नाही. आणि आशाचं लग्न झालं होतं नवीन आणि तिचा नवरा म्हणाला की नाही आपण स्मृती इराणीला नक्कीच भेटूया. तर कलकत्ताला आली होती मला भेटायला. आणि मी म्हटलं आशा, तुला बीजेपी जॉईन करून काम करायला हवं, झारखंडमधून आदिवासी कुटुंबातून आहे. तर गोड बोलून मी तिला कुठे ना कुठे तयार केलं. ती माझ्या टीममध्ये माझ्याबरोबर राष्ट्रीय मंत्री झाली. तर तिच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी तिचा नवरा तिला शॉपिंगसाठी घेऊन गेला की चल आज काहीतरी भेट घेऊन देतो तुला, लग्नाचा वाढदिवस आहे. तिला दुकानात सोडलं आणि ते गेले स्वतःसाठी काहीतरी घ्यायला. आशाला फोन आला. नक्षलवाद्यांचा फोन होता की तुझ्या पतीला मारलं गेलंय, तू मोठी नेता बनतेस, येऊन डेड बॉडी घेऊन जा. तुम्ही इमॅजिन करा, एक 26 वर्षांची मुलगी, तिला फोन येतो की तू नक्षलवाद्यांच्या विरोधात झारखंडच्या गल्ल्यांमध्ये आवाज उठवलास, गावात आवाज उठवलास. गुमला दुमका अशा जागी ती काम करते.
की ये तुझ्या पतीला मारलंय, बॉडी घेऊन जा. तर ऑब्व्हियसली ती शॉकमध्ये गेली होती आणि आपल्या कार्यकर्त्याला ती आमच्या कुटुंबाचा भाग आहे आणि तुम्ही 26 वर्षाच्या मुलीला उद्ध्वस्त होताना नाही बघू शकत. तर मी आशाला म्हटलं, "चल माझ्याबरोबर." मुंबईमध्ये माझ्याबरोबर राहिली. जोपर्यंत मला वाटलं की आशा खंबीरपणे स्वतःच्या पायांवर उभी राहत नाही, माझ्याबरोबर राहिली. मी तिला विचारलं, "काय व्हायचंय तुला आयुष्यात?" ती म्हणाली, "नेता व्हायचंय." म्हणजे माझ्याबरोबर जे झालं, ते दुसऱ्या कोणाबरोबर होणार नाही. आणि रजतजी 27 वर्ष मी म्हटलं, "आशा तुझ्यासाठी मुलगा शोधू, परत लग्न लावू?" ती म्हणाली, "अजिबात नाही. माझ्यामुळे माझ्या कुटुंबातला आणखी कुणी व्यक्ती मरता कामा नये. मी आयुष्यभर लग्न करणार नाही." तिने निवडणूक लढवली, रांचीची 2दा मेयर झाली, भाजपाची राष्ट्रीय मंत्री झाली. आता कमिशनमध्ये मेंबर आहे. तर मला सांगायचंय की राजकारणात तुम्हाला खूप सारे नेता दिसत असतील, परंतु तुम्ही माहिती काढलीत थोडी, तर कित्येकांचं जीवन असं संघर्षाने भरलंय. आणि पार्टीने आशाला बंगालची प्रभारी सुद्धा बनवलं. आता बघा, तुम्ही बंगालीमध्ये, गुजरातीमध्ये, मराठीमध्ये, तुम्ही पंजाबीमध्ये सुद्धा बोलू हाय, शकता, हाय. हिंदी सुद्धा बोलू शकता. Sprachen Sie Deutsch? नाही, Ich sprach, aber wer nicht? मी आधीच तुम्हाला हे मी सांगू जर्मनमध्ये इच्छितो बोलले, तर रजतजी थोडे आता जर्मन ऑडियन्स कुठून आणू? हा. आपकी अदालतचे जे शोज आहेत त्यांना आता आम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये ट्रान्सलेट करून ऑन एअर केलं आहे, ज्यामध्ये अच्छा. मराठी सुद्धा आहे, गुजराती सुद्धा आहे, बेंगॉली सुद्धा आहे, तमिळ तेलुगू सुद्धा आहे. तर मला असं वाटतं की या 3 भाषा ज्या तुम्ही बोलल्या आहात, यामध्ये माझ्याकडून प्रेक्षकांना तुम्ही सांगावं की हे तुम्ही बघा, फ्रीमध्ये प्रोमो करतायत. আপনারা সবাই আপকি আদালত বাংলায় দেখুন। আমি আপনাকে অনুরোধ জানাচ্ছি, આપ સૌ આવીને રજતજીનું આપકી અદાલત ગુજરાતીમાં જો એવી મારી વિનંતી. आणि नागपूर काय बोलायचं आहे यांना? बोला, रजतजीचा प्रोमो करा तुम्ही पण. मराठीत बघा आपकी अदालत रजत शर्मावर. खूप खूप आभार. यामुळे या सगळ्या लोकांपर्यंत आपकी अदालतचा शो पोहोचेल. खूप लोक आपल्या भाषांमध्ये बघत आहेत, परंतु हे प्रमोशन माझ्यासाठी खूप उपयोगी ठरेल.